माझे लग्न झालेले आहे, तुला जेवढे करायचे तेवढे करून घे, अशा प्रकारे सुरू झालेल्या संबंधाचा शेवट अतिशय भयंकर स्वरूपाचा झाला. प्रियकराने प्रियशीच्या बाबतीत जे काही पाऊल उचलले होते त्यामुळे महाराष्ट्र हादरून गेला आहे. काही महिन्यांपूर्वीच दोघांची भेट झाली आणि त्या भेटीमध्ये दोघेही खूप जवळ गेले, पण एक चूक झाली आणि तिच्यावर जग सोडून जाण्याची वेळ आली. नेमकी विवाहित महिला आणि तरुणाच्या बाबतीत काय घडलं हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन स्टोरीचे नोटिफिकेशन येईल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माडीवाडा येथील दीपाली नावाच्या तरुणीचे वैजापूर तालुक्यातील लोणी या ठिकाणी राहणाऱ्या शंकर त्रिभुवन या तरुणाबरोबर 5 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दोघांचे लग्न झाल्यानंतर दोघेही आनंदात होते. मात्र जसा काळ पुढे जाऊ लागला त्यानंतर दोघांमध्ये खटके उडण्यास सुरुवात झाली. शंकर याची आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे दीपालीला काही गोष्टी मनाला पटत नव्हत्या, त्यामुळे ती शंकर बरोबर भांडण करायची. याच काळात त्यांना एक मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतर दीपाली आणि शंकर यांच्यात पुन्हा वाद वाढायला सुरुवात झाली. दीपालीला वाटत होते की शंकर याने ती म्हणेल त्या पद्धतीने वागावे, राहावे आणि तसेच ऐकावे. शंकर मात्र दीपालीचे ऐकून घेण्याच्या मानसिकतेत नव्हता, त्यामुळे दीपालीने शंकरला सोडले आणि माहेरी माडीवाडा या ठिकाणी राहण्यासाठी आली. येताना दीपालीने तिच्या मुलीला सासरी पतीकडे ठेवले आणि ती एकटी माहेरी राहू लागली. माहेरी राहत असताना दीपाली पतीपासून गेल्या काही महिन्यांपासून वेगळी राहत असल्यामुळे तिच्या संपर्कात वैजापूर तालुक्यातील मांडकी या ठिकाणी राहणारा तरुण सुनील खंडागडे आला. सुनील खंडागडे याचे लग्न झालेले नव्हते. वयाने तो 21 वर्षाचा होता. त्यामुळे दीपाली ज्या पद्धतीने सुनीलवर जाडे टाकत होती त्यामध्ये अडकण्यासाठी सुनील तयार झाला. दीपालीला पतीचे सुख पाहिजे होते आणि सुनीलला बायकोचे सुख पाहिजे होते, त्यामुळे दोघांचे संबंध झाल्यानंतर दोघेही शांत होणार होते. ज्या पद्धतीने दीपाली सुनीलला इशारा करू लागली त्या पद्धतीने सुनील हा दीपालीच्या प्रेमात अडकत जाऊ लागला. दोघांनी सुरुवातीला फक्त इशारा करून जवळ जाण्याचा प्रयत्न केला आणि दोघे कधी जवळ गेले हे दोघांनाही कळाले नाही. दीपालीकडे असलेला मोबाईल नंबर सुनीलने घेतलेला होता, त्यामुळे सुनील हा दीपालीसाठी वेडापिसा झाला होता. दीपालीचे लग्न झालेले होते तरी सुनील हा तिच्या प्रेमात पडला होता. इकडे दीपालीच्या इशारावर नाचणारा पती नसला तरी प्रियकर हा तिच्या इशारावर नाचू लागला होता. दोघांमध्ये ज्या पद्धतीने संपर्क सुरू झाला होता तो संपर्क एवढा जवळ आला की दोघांनी एक दिवस फिरायला जाण्याचे ठरवले. आता फिरायला जायचे म्हणजे पर्यटन स्थळावर फिरायला जायचे नव्हते, तर दोघांना जायचे होते शारीरिक संबंध करायला. त्यामुळे सुनीलने अशी जागा शोधून काढली की त्या ठिकाणी दोघांमध्ये तिसरा येणार नाही. एक दिवस सुनीलने दीपालीला फोन करून रस्त्यावर बोलवून घेतले आणि दोघेही जंगलाच्या ठिकाणी निघून गेले. दीपाली ही तर पतीला सोडण्यापासून मोकाट झालेली होती आणि आता प्रियकर सुनील भेटला होता. त्या दिवशी दोघेही जंगलात गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर दुपारची वेळ निघून गेली आणि सुनील हा दीपालीच्या अंगाला स्पर्श करू लागला. सुनीलची ही पहिलीच वेळ होती, मात्र दीपाली ही अनुभवी होती. दीपालीने सुनीलला जवळ ओढले. माझे लग्न झालेले आहे, तुला जेवढे करायचे तेवढे कर, मी थकणार नाही. ज्या पद्धतीने दीपाली बोलत होती त्यावरून सुनील हा उतावीळ झाला. पहिल्यांदाच एका महिलेबरोबर सुनीलचा संबंध होऊ लागला होता. ज्या पद्धतीने सुनीलने दीपालीला मिठीत घेतले तेव्हा ती शांत झाली. तो एक दिवस सुनीलच्या आयुष्यातील आनंदाचा दिवस होता. त्या दिवशी रात्रीच्या सुमारास सुनीलने दीपालीला घरी सोडले आणि तो गावाकडे निघून गेला. ज्या पद्धतीने दोघांमध्ये झाले होते त्याविषयी दीपालीला काही वाटले नाही, मात्र सुनील हा खूपच उतावीळ झाला. त्याला दीपालीच्या संबंधाची इच्छा निर्माण होऊ लागली. त्यामुळे तो आठवड्यातून एक दिवस दीपाली बरोबर घालवू लागला. जे काही सुरू होते ते प्रेमातून सुरू होते असे सुनीलला वाटत होते, मात्र दीपालीच्या डोक्यात वेगळाच प्लॅन सुरू झालेला होता. गेल्या काही महिन्यांपासून ज्या पद्धतीने सुनील हा दीपाली बरोबर संबंध करत होता त्याची आता परतफेड करण्याची वेळ आली होती. घरातील लोक दीपालीकडे वेगळ्या पद्धतीने पाहू लागले होते. जे काही सुरू होते त्याची वाच्यता पाहुणे मंडळीत होऊ लागली होती. त्यामुळे दीपाली आता सुनीलला बाजूला करण्याच्या तयारीत होती. मात्र दीपालीने ज्या प्रकारची प्लॅनिंग करून ठेवली होती ती भयंकर होती. एवढे दिवस सुनील हा दीपाली बरोबर सर्व काही करत होता, मात्र आता दीपाली ही सुनीलला पैसे मागू लागली. सुनीलने सुरुवातीला काही पैसे दिले, मात्र ज्या पद्धतीने सुनील पैसे देऊ लागला होता त्यावरून दीपालीला वाटले की सुनीलला सोडण्यापूर्वी त्याच्याकडून अजून पैसे काढावे. मात्र सुनीलला दीपाली नेहमीच पैसे मागू लागली होती. आता तर तिने 1 लाख रुपये मागितले होते. जर पैसे दिले नाही तर तुझ्यावर अत्याचारचा केस दाखल करेल, अशा प्रकारची धमकी दिली होती. आतापर्यंत सुनील खूप पैसे खर्च करून बसला होता, त्यामुळे यातून काहीतरी मार्ग काढल्याशिवाय पर्याय नाही असे म्हणून त्याने दीपालीला फिरण्यासाठी जायचे आहे असे म्हणून फोन केला. तेव्हा दीपाली ही कन्नड येथे तिच्या बहिणीला भेटायला आली होती. त्यावेळी सुनील हा कन्नड या ठिकाणी पोहोचला. त्या ठिकाणी दीपालीला बरोबर घेऊन गाडीने दौलताबाद घाटात फिरू लागला. जे सुनीलच्या मनात होते ते त्याला आज पूर्ण करायचे होते. त्यानुसार सकाळी आलेले दोघेही
दोघी संध्याकाळ होईपर्यंत घाटात फिरत होते. संध्याकाळच्या सुमारास जेव्हा दीपाली घरी सोड असे म्हणाली त्यावेळी सुनीलने तुला पैसे पाहिजे होते ना, मग येथे सर्व हिशोब करू असे म्हणाले. ज्या पद्धतीने या दोघांमध्ये वाद सुरू झाला त्यावेळी सुनीलने बाजूच्या दगडावर दीपालीचे डोके आढळले. डोके एवढे जोराने आपटले की दीपाली जागेवरच गतप्राण झाली. डोक्यातून रक्त येऊ लागले होते. रात्र झालेली होती त्यामुळे सुनीलने दीपालीचा कायमचा काटा काढला होता. त्यानंतर दीपालीचा मृतदेह त्याने घाटात फेकून दिला. गुरुवारी रात्री तो घरी आला. घरी आल्यानंतर रात्री शांत झोप घेतली आणि शुक्रवारी दिनांक 25 जुलै 2025 रोजी तो शिऊर पोलीस ठाण्यात पोहोचला. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याने जो काही गुन्हा केला होता त्यानुसार तिथे कबुली दिली. पोलिसांच्या कानावर खुनासंदर्भात माहिती पडताच त्यांनी तात्काळ गाडी काढली आणि घाट परिसर गाठला. त्या ठिकाणी दीपालीचा मृतदेह ताब्यात घेतला. घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह पीएम साठी पाठवला. त्यानुसार दीपालीच्या आई नंदाबाई यांच्या फरियादीवरून दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ज्या पद्धतीने सुनीलने सुरुवातीपासून दीपाली बरोबर संबंध ठेवले त्यामुळे त्याच्यावर ही वेळ आली. त्यामुळे एखादी गोष्ट जेव्हा केली जाते तेव्हा ते गांभीर्याने करा. एवढंच या घटनेवरून सांगायचे आहे. या धक्कादायक घटनेबद्दल आपलं काय मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशा सत्यकथेसाठी क्राईम सिक्रेट्स मराठीला नक्कीच सबस्क्राईब करा. कारण गुन्हा काहीही असो शेवटी सत्याचाच विजय होतो.